गोंदवले बुद्रुकमधील नवचैतन्य हायस्कूलच्या विद्यार्थिनींना स्वातंत्र्यदिनी सायकल मिळाल्या आणि शिक्षणासाठी पाहिलेल्या स्वप्नांना गतीची चाके मिळाली। अभ्यासात हुशार, शिक्षणाची जिद्द मनात, पण घरापासून शाळा दूर असल्याने रोजचा प्रवास अडचणीचा। अशा 10 गरीब होतकरू विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी नवचैतन्य हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर रज्जाक तांबोळी यांनी स्वखर्चातून नव्या सायकली दिल्यात। फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नवचैतन्य हायस्कूलमध्ये पहिला प्रवेश घेणारे विद्यार्थी डॉक्टर रज्जाक चंदूलाल तांबोळी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत। मात्र ज्या शाळेने त्यांच्या आयुष्याला दिशा दिली त्या शाळेशी असलेली त्यांची नाळ आजही तितकीच घट्ट आहे। याच जिव्हाळ्यातून ते स्कूल कमिटीची जबाबदारी सांभाळत आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यात अभ्यासाची आवड आणि सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी डॉक्टर तांबोळी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात। गोंदवलेसह परिसरातील वाड्या वस्त्यांमधून या शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींच्या प्रवासाची अडचण डॉक्टर तांबोळी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वखर्चातून शाळेतील 10 विद्यार्थिनींना सायकली भेट देण्याचा निर्णय घेतला। स्वातंत्र्यदिनी झालेल्या या सायकल वाटप सोहळ्यात सायकली मिळताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर फुललेले समाधानाचे हास्य आणि त्यांच्या डोळ्यात दिसणारी शिक्षणाची नवी उमेद उपस्थितांनाही भारावून गेली। यावेळी प्रशासक सरपंच जयप्रकाश कट्टे, माजी सरपंच गुलाबराव कट्टे, पोलीस पाटील आशा भोसले, प्रताप पाटील, माजी शिक्षक पीडी वाघमोडे, शर्मिला साळवे, एडी पाटील, प्राचार्य राजेंद्र नाळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वाती माने, सोसायटीचे सदस्य, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। एक सायकल एखाद्यासाठी केवळ प्रवासाचे साधन असू शकते, पण या 10 मुलींसाठी ती आहे शिक्षणाच्या वाटेवर पुढे जाण्याची नवी संधी। डॉक्टर रज्जाक तांबोळी यांच्या या उपक्रमातून एकच संदेश मिळतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी एखाद्याचा हात मदतीसाठी पुढे आला तर स्वप्नांना नक्कीच भरारी घेता येते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।